बाबू अरे ते काय करतोयस ती नीट कर, नुसतं खटाखटा करू नकोस. ए अगं मम्मी, अगं ती मायरा मला काल म्हणत होती की ती पण तिच्या मम्मी सारखी का नाही मोठीच्या मोठी इन्स्पेक्टर बनणार आहे. आणि मम्मी ती मला काल चिडवत बी होती की त्यांच्याकडे बंदूक आहे. मग मी पण त्या मायराला म्हणलो की आमच्याकडे पण एक ना एवढी मोठीच्या मोठी बंदूक अशी लांबडीच्या लांबडी. आणि मी तिला म्हणलं की मी माझ्या पप्पांसारखं वॉचमन बनणार आहे. तुला उठला पिलीक, तुला तुला भरली रागात पिती, तुला घातला नेऊन डाबऱ्यात. अरे वाय जरा विचार कर की घरादाराला वर काढायचा का? बापागत वाचमन होऊन तू बी दिवा लावणार आहेस का काय? आयो आता मी आता चांगलंच बोललो की उलट. तर लई चांगलं बोललास. अरे बंदूक काय फक्त वॉचमन कडेच असती वय? मी इन्स्पेक्टर बनीन, मिलिटरी भरती होईन असं काय तर म्हणलं असतंस तर. अगं हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं बघ. आजे आता मी आपण मोठं होऊ नये का नाही इन्स्पेक्टर बनणार, असा बंदूक घेऊन, अशा खिशात बंदूक घेऊन. आणि का नाही तुला पहिले जेरीमध्ये टाकणार. तू सारखं शिवाय देत असतेस ना मला. तुझा मुर्दा बसवला, तुझ्या किरडीचा मोडला बांबू. कवर मी शिवे दिल्या तुला? माझ्या तोंडात एक तरी शिवी आहे का? अयो मम्मी, अगं तू बातमी ऐकली का? आपल्याकडे जे पोलीस आलं होतं ना, ज्यांनी आपल्या वाड्यात झडती गेली होती, त्यांना आत्महत्या केली. काय? अरे देवा, तुला कोणी सांगितलं? अगं गावातली लोक बी जमली त्यांच्या घराजवळ. आता बजा बाबू आले होतं सांगायला. डॉक्टर बी गेलेत तिकडं. गावात काय घडायला लागले कळना झाले. एवढ्या चांगल्या माणसानं आत्महत्या का केली असेल बरं? आता ती डॉक्टर आल्या बिगर काय कळायचं नाही. कोणास ठाऊक, नाही तर हीच कळेल. त्याच्या माग ह्या कंपाऊंडरचाच हात असेल. आवाज त्या तोंडाला येईल ते काय बोलतोय व? वाईज विचार करून बोला की. अगं मी मस्त विचार करून बोलतीय. चांगला होता तो बिचारा. माझ्यावर विश्वास ठेवून वाड्या पावतूर आला. माग खोदलं, सगळ्या वाड्याची झडती घेतली. लई चांगला होता बघ बिचारा. पण मला नाही वाटत त्यांनी आत्महत्या केली असेल म्हणून. त्याच्या हाताला आहे ना नक्की काहीतरी पुरावा घावला असेल बघ, म्हणूनच त्याचा काटा काढला असेल कोणीतरी. आजी उगाच काय बी नको बोलत जावा. आजकालच्या पोलिसांना किती प्रेशर असतं ना तुला नाही माहित. त्या प्रेशर खालीच आजकालचे पोलीस आत्महत्या करतात. आणि मला वाटतंय त्या पोलिसांनी बी त्यामुळेच आत्महत्या केली असणार. आता गावात एवढं प्रकरण घडलंय आणि काहीच माहिती मिळाली नाही. मला वाटतंय त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असणार. मला नाही पटत. माझं मन मला सांगतंय की त्यांनी शक्यच नाही आत्महत्या करणं. आजे मी मोठेपणी इन्स्पेक्टर झालो का नाही, मग हे सगळं कोणी केलंय ह्याचा शोध घेतो बघ. हा म्हणजे तवर इकडे 1000 मुर्द पडतील गावात. साहेबांच्या बाबतीत लय वाईट घडलं. मागाशी साहेबांच्या बायकोकडे बघवत नव्हतं. छाती बडवून रडत होत्या. लग्नाला त्यांच्या 3 वर्ष झाली. 1 वर्षाचं लहान मूल आहे. साहेबांच्या माघारी या दोघांचं कसं होणार कोणास ठाऊक. ह्या अवस्थेत साहेबांना बघन असं कधी स्वप्नात बी वाटलं नव्हतं. तीच तर ना, साहेब एवढे हिंमतवाले होतं. अशी कशी आत्महत्या केली ती? तू पण त्यांच्यासोबत असायचा ना. काय झालं होतं साहेबांना? मॅडमचं प्रेशर ना. मॅडम सारख्या त्यांना घालून पाडून बोलायच्या. माझ्यासमोर कित्येक वेळा बोलल्यात. ते ऐकून मलाच कसं तरी व्हायचं. मग त्यांची अवस्था काय झाली असेल? पण मॅडम अशा काय वागत होत्या? चव्हाण साहेब कामात लय प्रामाणिक होतं. तेच तर ना. प्रामाणिक माणसाला त्याच्या कामावर कोणी संशय घेतला ना तर लय राग येतो. सस्पेंड केल्यामुळे खूप खचले होते चव्हाण साहेब. मी मुद्दाम सस्पेंड नव्हतं केलं त्यांना. ते दारू पिऊन आले होते. हे वर्दीची काय किंमत आहे की नाही? उद्या कोणी पण यायचं आणि कसं पण मागायचं आणि मी काहीच बोलायचं नाही का? तुम्ही मस्त आरोप लावून मोकळे झालात माझ्यावर. सॉरी मॅडम. मला सॉरी नाही ऐकायचंय. या गावात जे गुन्हे घडलेत ना त्या मागचा आरोपी हवाय. कामाला लागा. हो मॅडम.
वा डॉक्टर, काय शातीर आहे तुम्ही. एक काम करा ना, मला बी तुमचं शिष्य बनवून घ्या ना, म्हणजे मला बी तुमच्यासारखं शातीर होता येईल. ते पिक्चर मध्ये दाखवतात ना विलनांचा बाप, तसं तुम्ही आहे बघा. पिक्चरचं बी कशाला, रिअल लाईफ मधलं विलनांचा बाप आहे तुम्ही. विलनांचा बाप डॉक्टर अजित कुमार देव. पण डॉक्टर, मला ना एक प्रश्न पडलाय. त्या इन्स्पेक्टरचा मर्डर झाला, मग त्याची आत्महत्या कशी काय झाली? एवढं सगळं तुम्हाला कसं काय सुचतो? डिम्पल, हा सतत दिव्याच्या जवळ जाण्याचा फायदा झाला. म्हणजे मागे एकदा तिने मला सांगितलं होतं की तिच्या हाताखालच्या माणसांवरती सतत ओरडते, चिडते, त्यामुळे तिची खूप चिडचिड होते. त्यावर उपाय मागायला माझ्याकडे आली होती. मग तुम्ही तिला उपाय दिला? तुला काय एवढं मूर्ख वाटलो मी? तिच्या याच विकनेसचा मी फायदा घेत होतो, घेतोय आणि घेत राहणार. तिला वाटतं मी मायराची आणि तिची काळजी घेतो, पण तिला कोण सांगणार? मी तिच्याकडून फक्त माहिती गोळा करून घेतो. तिच्याकडूनच मला कळालं तिने इन्स्पेक्टरला सस्पेंड केलंय, आणि हवालदार शिखरे त्यांच्याकडून मला कळालं इन्स्पेक्टर मुंबईला गेलाय. हा, त्याच्यानंतर पुढे काय झालं हे तुला सगळं माहितीच आहे. आणि तू मला म्हणाली होतीस ना, त्या दिव्याची मिठी माझ्यासाठी फास बनू शकते, पण आता उलट होणार आहे. डॉक्टर, कसलं शातीर आहे तुम्ही. मान गया आपको. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले. म्हणजे तो इन्स्पेक्टर बी मेला आणि त्या दिव्या मॅडमचा कॉन्फिडन्स बी लूज झाला. फक्त कॉन्फिडन्सच नाही, आता तिची नोकरी पण जाणार आहे. ते कसं? कसं, काय, कधी कळेल, हळूहळू कळेल सगळं. राहू द्या, तुमचं हळूहळू सगळं नंतर कळत असतं. आणि तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू, जाते मी. थांब. घे, तुझेच आहेत. ह्या पैशाचं ठीक आहे, पण तुम्हाला अजून काय म्हणायचं आहे का? मला मला कुठे काय बोलायचंय? काय बोलायचंय? तेच, एखाद्याचं चुकल्यावर तो दुसऱ्या माणसाला काय म्हणतो ते. अहो बोला, नका लाजू, बोला. सॉरी. शपथ, आता कसं लय भारी वाटतंय बघा. आता खरं फील येतोय पार्टनरशिप असल्याचा. डॉक्टर, थँक्यू. आती हूं मैं. या. मिरची पावडर ना देतो, दे 10 रुपये दे. नाम्या, काय मिरची पावडर दे. मिरची पावडर? अरे काय गावातल्या लोकांची मिरची पावडर काय एकदाच संपली का काय? सगळे येतात ते मिरची पावडर मिरची पावडर. अरे गावात काय चाललंय माहित नाही तुला? अरे माणसाशी ठपाठप मारायला लागले ती. कोणाचा मर्डर तरी होतोय, कोण आत्महत्याच तरी करतोय. आणि उद्या मला काय झालं म्हणजे? अरे अजून व्हायचं जायचंय आपलं. आणि उद्या जर का काय आपल्यावर असा प्रसंग आलाच तर आपल्याकडे हातर पाहिजे का नको? आपल्याकडे ती आहे का? नाही. म्हणून गावातली सगळी मिरची पावडर ठेवते ती. खरायला लागा, पैसे दे. म्हणजे आलास वय? काय रे, जाऊ झालं साहेबांकडे? अरे वयला गेल तुम्ही, तुला सांगतो नाम्या, साहेबाची बॉडी बघवली नाही लागा मला. लका एवढा उचपुरा माणूस निश्चित त्या टेचरवर पडला होता. लगा एखादा म्हातारा माणूस गेले का नाही एवढं काय वाटत नाही बघ, पण असं तरण दाट कोणी गेलं का नाही त्याचं जाणं असं पचनी पाडायला अवघड असतं बघ. पण आत्महत्या
आत्महत्या का केली असेल रे? हा तेच तर काय कळणं झालंय मला. पण गावातले लोक आहेत का नाही, ती म्हणत होते की चव्हाण साहेबांना काहीतरी कामाचं टेन्शन होतं. शक्यच नाही. अरे बाजा, म्या सामान घेऊन येत होतो ना मुंबईवरून, तेव्हा सोबत होते माझ्या. आता जर का ते मामा एक मिरची पावडर दे रे. मिरची पावडर बाय देतो. आता जर का ते टेन्शन मध्ये असते तर एवढे खुश दिसले नसते ना. अरे चहा पेताना मी बघितलं होतं, लय खुश होते ते. पण मग हे असं अचानक कसं काय झालं? तेच तर कळवना झालंय बाजा. पण हा, मला ते बोलले होते की कुठल्या तरी मोठ्या केस संबंधित त्यांना माहिती मिळाली. पण कुठली केस, काय केस, ते काय बी बोलले नाही बघ. मला तरी वाटतंय ना, त्या माहितीबद्दल कुणाला तरी कळलं असेल, त्यानेच त्यांचा काटा काढला असेल. आणि एकट्या माणसाचं काम नाही, ते टोळी असेल. अरे पण त्यांच्या हातात बंदूक होते की. अरे मग असू दे ना बंदूक. कोणीतरी खून करून बंदूक ठेवली असेल हातात, त्याला किती वेळ लागतोय? असू शकतं लका नाम्या. अरे तुला डोकं आहे की? ते तर आहेच. ए बाजा, आपल्याला डोकं आहे, फक्त या केसांमुळे तुला दिसत नसल. मला सांगतोय. बर, तुला मिरची पावडर पाहिजे का? ए अरे ह्या भजाला मिरची पावडरची काय गरज नाही. कोण आहे आपण? भजा. हा आपल्याला नाडला का नाही, त्याला एका दुखीचा आडवा करी. कसे आपल्या शिवाकडे डायरेक्ट नदीवर लाकडे. हा एका दुखीत आहे. कळलं का? कळलं. अरे एवढ्या बाता आणल्या, आता मिरची पावडर कुठे घेऊन चाललाय? अरे ते बायकोला कालवणारा पाहिजे म्हणून चाललोय. बायकोला अरे पैसे दे की, पैसे दे. ती बायको सांगते काय काय घेऊन या, घेऊन जातो. पैसे कोण देणार आहे? 10 पुड्यांचं लिहूनच ठेवतो, थांब. हॅलो सर. मला वाटलं होतं तुमची तिकडे बदली केल्यानंतर एकही खून होणार नाही, पण आता तर आत्महत्या घडायला लागल्यात, तेही आपल्याच डिपार्टमेंट मधल्या माणसांच्या. काय झालं होतं नेमकं? कसा घडला सगळा प्रकार? सर मला कल्पना नाही याची, मी चौकशी करते. तुम्हाला अजून काहीच माहित नाहीये, पण मीडिया मार्फत सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचलीये. मीडियाचं म्हणणं आहे हे सगळं कामाचा ताण असह्य झाल्यामुळे झालंय आणि तुम्ही त्यांच्यावरती कामासाठी दबाव टाकला होता. सर असं काहीच नाहीये, थोडंफार दबाव तर सगळ्यांवरच असतो ना. मी चव्हाणांना पर्सनली ओळखत होतो. एवढ्या तेवढ्या कारणाने आत्महत्या करणारे नक्कीच ते नाहीत. याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. कुठल्या गणना आत्महत्या केली त्यांनी? सर सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने. काय? जर त्यांना सस्पेंड केलं होतं तर त्यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्वर आली कशी? मला लवकरात लवकर सर्व डिटेल्स पाठवा. मला रिपोर्ट हवाय. आणि हो, मला सगळी माहिती खरी खरी हवी. हो सर. ब्युटिफुल दिव्या. दिव्या, तुला त्रास द्यायची अजिबात इच्छा होत नाहीये का? पण मी तुला मुद्दाम त्रास देत नाहीये. काय करू? माझाही नाईलाज होतोय ग. पण घाबरू नको, मी तुला खूप त्रास नाही देणार. मला तुझ्यावर प्रेम करायचंय, तुझी काळजी घ्यायची.
काळजीवरून आठवलं, दिव्याला फोन केला पाहिजे. डॉक्टर काय आहे? फोन करण्यापेक्षा समोर भेटून चौकशी केली तर, म्हणजे दिव्याचा सुंदर चेहरा, त्यावर घाबरलेले भेदरलेले पाऊल जवळून बघता येते. दिव्या, तुला खरं सांगू का, तू जेव्हा गावात आली होती ना तेव्हा मी खूप घाबरलो होतो, पण आता घाबरायची वेळ तुझी आहे. दिव्या, काय डॉक्टर आहे वेंद्रासारखं इथेच गप्पा मारत बसलाय. चला, दिव्याला भेटायचंय. तू जेवत का नाही आहेस मम्मा? मी तुझं ऐकून जेवली ना, आता तू पण जेव. मला भूक नाहीये, तू जाऊन झोप. नाही, आधी जेव तू. मी सांगितलं ना. मॅडम, बेबी एवढा आग्रह करतायत तर. शांतना, माझी इच्छा नाहीये जेवायची. ताट घेऊन जा. मम्मा, मी तुझ्याशी कट्टी, आता मी बोलणारच नाही. काय झालंय? डॉक्टर अंकल बघा ना, मम्मा कशी वागते, ती जेवतच नाहीये. मायरा, मम्माचा मूड ऑफ आहे ना, म्हणून जेवत नसेल. एक काम कर, तू आज जा, मी समजावतो तिला. प्रॉमिस? हो, प्रॉमिस. थँक्यू डॉक्टर अंकल. गुड नाईट. गुड नाईट मम्मा. गुड नाईट. गुड नाईट. तुम्ही असं अन्नावर राग काढून चिडचिड करून काय साध्य होणार आहे? मला तुमचं खरंच खूप कौतुक वाटायचं, पण या अशा एखाद्या साध्या घटनेने तुम्ही एवढं खचून जाल असं वाटलं नव्हतं. तुम्हाला स्ट्रॉंग व्हावं लागेल. आय एम व्हेरी स्ट्रॉंग वुमन. पण गावातले लोक, माझ्या डिपार्टमेंटचे, ते सगळे मलाच ब्लेम करते. याचा मला खूप त्रास होतोय. आणि त्यात माझे सिनियर, त्यांना पण हेच वाटते की माझ्या कामाच्या प्रेशरमुळे रणजितने आत्महत्या केली आहे. मी खरं सांगू का, मी त्यांना एवढं प्रेशर नाही दिले की ते आत्महत्या करतील. मी माझं काम प्रामाणिकपणे केलंय. त्यात माझं काय चुकलंय का? मला खूप एकटे वाटते आता. खूप भीती वाटायला लागली डॉक्टर. आणि माझ्यात ना कॉन्फिडन्सच नाही उरलाय. हे पहा, तुम्ही असं वाटून नका घेऊ अजिबात. तुम्ही चुकीचं काही वागणार नाही याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे लोक काय विचार करतील इकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. लोक काय आज आहेत उद्या आहेत बोलत राहतील, पण सत्य काय आहे त्यांना समजल्यानंतर आपोआप शांत बसतील. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, एकटंही समजू नका. मी आहे ना तुमच्या सोबत. आणि तुम्हाला खरं सांगू का, तुमच्या डोळ्यात अश्रू नाही चांगले वाटत. डॉक्टर, मला पुढे काय करायचं ना, काहीच कळत नाही. तुम्ही शांत व्हा, आणखी थोडा वेळ जाऊ द्या. हे बघा, सत्य काय आहे ते आज ना उद्या जगासमोर येणारच आहे. हो, उद्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट येतीलच. मग कळेलच की आत्महत्या होती की आणखी काय.
आणि त्यात ते गन आणि इतर गोष्टींचे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट पण येतीलच. ह्याच्या मागे दुसरा कोणाचा हात असेल ना, तो माझ्या लवकरच हाती लागेल. थँक्यू डॉक्टर.